येवले अमृततुल्य प्रस्तुत ऑस्करवाडी। येवले चहा एकदा पिऊन तर पहा। आणि आजकाल कधी काय होईल काहीच सांगता येत नाही। माझं बी तसंच झालंय। म्हणजे मैत्रीत मी कधी तुझ्या प्रेमात पडलो माझं मलाच कळलं नाही। कोमल, अगं लय जीव आहे माझा तुझ्यात, तुला आयुष्यभर सुखी ठेवन। ऐक ना, आय लव यू। माझ्याशी लवशिप करशील ना? अय दिप्या, तू रोक आहे का जागेवर? तुला तरी कळतंय का तू काय बोलतोय? अरे आपण लहानाचे एकत्र मोठं झालोय, आपण लहानपणीपासूनचे मित्र आहे असं तूच म्हणतोस ना? आपलं नातं ना भाऊ बहिणीसारखं आहे आणि आजपर्यंत मी तुला भाऊच मानत आले आहे। कधी कधी जाणवायचं तुझ्या बोलण्यात ना, पण वाटायचं की तू सहज बोलला असशील म्हणून मी दुर्लक्ष करायचे। पण तुझ्या मनात ना वेगळंच काहीतरी। अरे माझ्या प्रत्येक सुख दुःखात माझ्या पाठीशी उभं राहिला। मला असं वाटायचं माझा भाऊ माझ्या पाठीशी उभं राहिला, पण हे काय र? आता का गप आहे? बोल की, अरे बोल की। काय बोलू कोमल? अगं भाऊ म्हणून का होईना कुणाच्या मनात तरी चांगला होतो, आता ते बी उतरलोय बघ। अरे तसं नाही र, तूच विचार कर ना। तुला आठवतंय का लहानपणी मी तुला दीपक भाऊ म्हणायचे ते? जसं वय वाढत गेलं ना आपलं, तसं मधल्या काळात आपलं ना बोलणं झालं ना भेटणं झालं, आणि आता आपण परत बोलू लागलो। परिस्थिती बदलत राहते र, पण नातं नाही ना बदलत। कोमल, तू डोळं उघडला आज माझं, आणि जवळ जीवात जीव आहे ना त्यावर हा भाऊ या बहिणीचा हात नाही सोडणार। आणि तुझ्या सुखात जरी नसलो ना तरी तुझ्या दुःखात कायम खंबीरपणे पाठीशी उभा असणार तुझा हा भाऊ। रिकामटेकडे आज लयच काम करते। आता किती आहे ना खरे, बोलायचं नाही वाटतं आज कुणाला तरी। आता हे करतोय काम ते तरी सुखाने करू दे ना। म्हणजे ना झालाय तेवढा तमाशा बास, आता जा तुझ्या वाटेने जा तू। विश्वास, काय झालं नक्की? काय नाही झालं, पण आज एक कळलं, पुरी पोरांना बोलावत्यात आणि नंतर सोडून देतात। आज एका संघ, उद्या दुसऱ्या संघ। विश्व्या, त्यांचा फायदाच बघतात ती, का असं करतात पण त्या? अरे काय झालं ते नीट सांगशील का? आणि कुणी केलं असं? कोमल, कमीत कमी तू तरी नाही असं विचारावं। विश्व्या, तुला म्हणायचंय काय मी कधी असं केलं? जाऊ दे कोमल, जास्त त्याचं आयुष्य आहे, जास्त त्याच्या मनाप्रमाणे तो जगत असतो।
आपण काय करू शकतो? आपण फक्त अपेक्षा ठेवायच्या आणि नंतर विश्वास, अरे असं काय केलं मी? तुझं डोकं आहे का ठिकाणावर? आधी नव्हतं, पण आता आले, चांगलं आले. कोमल, मला काम आहेत, तुला पण काम असतील ना? जा काम कर. तसं बी आयुष्यात ना वेळ नाही व्हायला घालवायचा. वेळेला लय महत्व आहे कोमल. आणि व्यक्ती, त्या व्यक्तींसाठी दुसरंच कोणतरी महत्वाचं असल्यावरती त्याचा काय उपयोग? जा तुझे तू काम कर. आणि एकच सांगतो तुला कोमल, लांब राहा माझ्यापासून. तुझं तोंड पण नको दाखवू मला परत आता. हा अन्न ते कोळसा पाठवून द्या की, संपला जरा. हा हा द्या पाठवून. चालतंय. ए दिप्या, तू बट्टीचा मालक असशील, पण तुझी जागिरी ना तिथं दाखवायची, वाडीभर नाही दाखवायची. अरे विश्वास, काय झालं? काय झालं? चांगलंच साजूकपणाचा आव्हान आणतोयस की. असा साजूकपणाचा आव्हान आणायचा आणि दुसऱ्याचा केसाने गळा कापायचा. अरे काय झालं नीट सांगशील का बाबा? तुला कळा ना होय काय झालंय ते? अरे मला वाटलं आपल्या मैत्रीतलं वैर संपलं, पण तसं नाही. पाटाच्या पाण्याला एकदा वळण लागलं ना, त्याला कितीही पातला ते त्याच वळणावर जातो. अरे आयला टाकून बी नाही आला तरी बैसटल्याने काय बी काय बोलतोय. अरे काय झालंय नीट सांग, कळण असं. दुसतीत कुस्ती करतोय आणि परत मलाच विचारतोय काय झालं ते नीट सांग. आईचं विश्व्या, एक काम कर, जा बाबा आपलं घरी आणि मस्तपैकी एक झोप काढून ये, मग बोलू आपण. जा. ए साल्या, मला रडून तू असतोय वय रे? हा ए विश्व्या, लय ऐकून घेतलं बरं का तुझं. ए, हा काय काय रे? लय ऐकून घेतलं. काय करणार एकतर तू? टाकून आलं आणि काय बोलतोय, काय विचारलं, काय सांगा ना, काय नाही. आणि माझ्या भट्टीवरून माझ्यावरच सुटतो होय. त्या दीपकचं आहे ना, दीप्या होऊ देऊ नकोस, झेपायचं नाही तुला. ए काय करणार रे तू? काय करणार रे? काय करणार? काय विषय आता? मग काही मला सांगितलं असतं ना. मी आता तुझ्यासाठी सोडून दिला असता. कळलं का? काय? या दीप्याच्या नादाला लागलाय. साल्या, असं असं जर ना मला विषय सांगितला असता कोमलचा, तुझ्यासाठी, अरे आपल्या मैत्रीसाठी असंच सोडून दिला असता. पण तू पाठीत खंजीर खुपासला, साल्या पाठीत खंजीर. आईचं होय बावळ्या. अरे तू त्या दिवशी मला आणि कोमलला बघितलं होय बोलताना. अरे मला एक सांग, तुला ती आवडती होय? तुला ना एखाद्या जखमीवरती निष्ठोटा चांगलं येतं, कळलं का? ए अरे का बस, नाही ते डोक्यात नको घेऊस. नाही ते नको डोक्यात घेऊ. आता काय मला सफाई देत बसला होय रे तू? आता असं नाही झालं, तसं नाही झालं, ते सांगत बसणार ना मला तू? अरे सफाई कशाला देऊ मी? जे घडलंय ते सांगतोय भावा. जे झालंय ते सांगणार. तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नाही तर नको ठेवू. हाय मी इथं उभा, तुला जे आणायचं ते आण, मी हात उचलणार बी नाही. अरे लहानपणापासून भाऊ मानती ती मला. त्या दिवशी झाली होती जरा चिडचिड, म्हणून समजूत घालत होतो. समजून सांगतानी डबा खायला लागतो होय? तूच सांगितलं होतं ना कोमलला डबा घेऊन यायला. अरे येडा का खुळा रे तू? माझ्यासाठी कशाला डबा आणती? अरे डब्बा घेऊन ती आली होती दादांसाठी, पण दादा गेले त्या अर्जंट बँकेत सासवडला, तर ती परत घरी चाललेली आणि वाटेत तिला मी भेटलो आणि मला काय दिसला डब्बा, हाणला डाव. एक तर भूकले लागली होती बाबा. दीपक, खरंच तू नव्हतं सांगितलं कोमलला डबा आणायला?
अरे आता काय कर्नाटकीत सांगितलं वय. आणि काय रे आता काय झालं तुला? आता का गप बसलाय? अरे हानकी काय आणायचं ते? नाहीतर एक काम कर विश्व्या, तुझ्या ह्यात आपल्याला डोक्याचा इस्तव आहे ना, जा माझ्या भट्टीला लाव, म्हणजे तेवढ्यात 4-5 एक्स्ट्रा इटा भाजून निघतील. जा. आपला गैरसमज झाला माझा. काय गैरसमजामुळे ना लय नाते तोडलं असते बावा. पण तू मला माहित तू दाखवली. माफ कर बा. काय नाही, जा जा. माफ कर. केलं बाबा, जा. परत अशी गैरसमज नको करून घेऊ. सावकाश जा र. अरे भावा, खोटं बोललो मी तुझ्याशी. अरे तू जो विचार केला होता ना तसंच झालं होतं. आणि इथून पुढं तसं काय बी नाही होणार याची खात्री मी घेतणार आहे. आणि उगाच खरं सांगून आपल्या मैत्रीत इस्तवाचा संशय नको टाकायला, म्हणून आत्ता तुझ्यापासून लपवलं र मी. पण भावा, भविष्यात जर तुला कधी काय कळलं तर फक्त समजून घे रे, मला समजून घे. किती बघितलं का तुला? ऐक ना, हे कोमल थांब ना. कोमल 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 ए कोमल, एकदा बघ ना माझ्याकडे. तूच म्हटला होतास ना तोंड नको दाखवू म्हणून मला. कोमल कसं सांगू तुला? अगं लय चुकलं माझं त्याशी. माफ कर ना मला. होय, माणूस आहे म्हणलं चुका तर होणारच ना. पण मी एवढी मोठी नाही र तुला माफ करणारी. नाही, अरे लायकीच नाही माझी ती. मी काय बाकीच्या पोरीसारखी पोरं फिरवणारी. आज एका संघ उद्या दुसऱ्या संघ. ए कोमल, असं नको ना बोलूस. कशाला ग तू असं बोलून स्वतःवरती डाग लावून घेतेस? डाग मी लावून घेते? कशाला जास्त जवळ असं म्हणलं त्यानेच लावला डाग. कोमल ए इकडे बोला. माझी चूक मला कळली आहे. दीपकला तुला बोलताना बघितल्यावरती माझाच गैरसमज झाला. म्हणून मला वाटेल तसं बोललास. एकदा बोलण्याआधी थोडा विचार तरी करायचा की अरे माझा. विश्व्या, तलवारीचा घाव भरून निघतात र, पण शब्दांचं नाही. आणि ते शब्द जर आपली जवळची व्यक्ती बोलली ना तर जिवंतपणीच मरण येतं. कोमल अजिबात असं बोलू नकोस. ऐक ना, एकच चूक झाली माझी. अगं एका चुकीला देव पण माफ करतो ग. अरे विश्व, किती वेळा चुकणार आहेस तू? मागच्या वारीला गैरसमज केला, ह्या वारीला बी तसंच. तुला जर आहे ना तुझ्या पुढे घडलेल्या गोष्टींची पारख करता येत नसेल तर उद्या कुणी बी येऊन माझ्याबद्दल काय पण सांगून जाईल. मग मी काय करू? कसं असतं ना विश्व्या, नातं टिकतं ते फुलतं फक्त विश्वासावर. तुझा माझ्यावर विश्वास आहे असं मला तरी वाटत नाही. कोमल, मी शब्द देतो, एकदा फक्त या विश्वासवरती ना विश्वास ठेवून बघ. शब्दाचं काय करणार आहे विश्व्या? आणि नावातल्या विश्वासाचं तरी काय करणार आहे? जो तुझा माझ्यावर असायला पाहिजे ना तो विश्वास तर नाही ना तुझ्या मनात. कोमल, सगळ्यांकडून होतात चुका. मी पण एक माणूस आहे, माझ्याकडून पण झाली चूक आणि त्याची मी माफी मागतोय. माझी चूक मला कळलंय. फक्त एकच कोमल, एक संधी दे मला, एक संधी दे. ठीक आहे. कोमल जातेस तर जा,
म्हणजे तू लांब जातेस ना तसं आपलं नातं दूर लुटते असतो कोमल. कोमल कसं सांगू तुला. काय ग कोमलताई, ए कोमलताई, कसला विचारात हरवलीस? काय नाही. विश्व भेटला होता ना? हा, पण तुला कसं कळलं? कसं कळलं ते महत्वाचं नाही. काय बोलला तो विश्व? काय नाही, माफ कर म्हणत होता. मग केलंस का माफ? हा, अरे हाण टाकाय, विश्वाला माफ केलंस का? तुझ्या ह्या अशा गप बसण्यावरूनच कळतंय की मनापासून तर त्याला माफ केलं आहेस, पण बोलून नाही दाखवलंस. कोमल, जसं मनापासून माफ केलं आहेस ना, तसं त्याला बोलून माफ कर. उगा उद्या असं नको व्हायला तू माघारी फिरून जाशील त्याच्याकडं आणि त्या वाटेला तो नसेलच. आईचं बाबा आलं ते तुझ्या माग माग. ऐक कोमलताई, या बारीला तू नमतं घे. जर का त्यांनी काही केलं, तुझा हा भाऊ आहे, त्या हुलबावळ्याची मान आहे. काय बघतोय र फुलबावया? कोमल, माफ कर की मला. तू ना नुसता हुलबावयाच आहेस. तुला बोलण्याचा ओघ बी कळून येत नाही वय. म्हणजे अरे येड्या हुलबावळ्या, अरे जा काम कर. केलंय तिने तुला माफ. अरे जा की बाबा. अरे आता काय आम्ही खोटं बोलतोय वय? अरे जा, चल ग कोमलताई. परत तुम्हाला बोलच, तुझं मला तोंड नको दाखवू. मग बघ येऊन तुझं तोंड कसं पडवते ते. हा, आणि त्या बारीला तिच्या संग तिचा हा भाऊ बी असेल. तोंड बडवत नाही, पिठा सारतो.